खूप छान पिक्चर आहे आणि शेतकऱ्यांना आनंद देणारा पिक्चर काढलाय। जय जवान जय किसान। हृदयस्पर्शी विषय असला तरी सुद्धा प्रचंड एंटरटेनिंग क्रिएशन आहे त्याचं आणि अतिशय विषयाला काळजाला भिडणारा विषय आहे। आवर्जून बघावा। आधुनिक शेतकरी शेती करायला हवी आहे आणि जे पिक्चर मधनं दाखवलंय आधुनिक शेतीतनं काय घडतं आणि हे आजकालच्या मुलींनी घ्यायला पाहिजे। हे खूपच सुंदर दोघांची म्हणजे हिरो हिरोईनची ऍक्टिंग की जेन्युइन वाटली। हा सरकारने खरं टॅक्स फ्री करायला पाहिजे। सगळ्या ॲग्रिकॉसने हा पिक्चर बघितला पाहिजे। शेतकऱ्याला आतापर्यंत सिनेसृष्टीमध्ये एवढा उत्तम पद्धतीने कधी कोणी मांडलं नाही आणि ते या बीएससी ॲग्रिकल्चर नवरदेव बीएससी ॲग्रिकल्चरच्या टीमने मांडलं। त्यांचे सहर्ष आभार। फारच कमाल सिनेमा आहे। मला या वर्षातला एक बॉपलेक नंतर पाहिलेला हा दुसरा सिनेमा आहे। इतका अप्रतिम झालेला आहे आणि मी रामबरोबर काम केलं आहे आणि बाकी टीम तर माझ्यासाठी मित्रच आहेत सगळे। पण फार कमाल लव्ह स्टोरी, शेतकऱ्याची लव्ह स्टोरी पाहायला मिळाली। अशी लव्ह स्टोरी आली नव्हती आजपर्यंत इंडस्ट्रीमध्ये आणि हा सिनेमा काहीतरी वेगळा बिझनेस करून जाईल, इंडस्ट्री नवे ट्रेंड सेट केला असं मला वाटते आणि मी तर फार प्रभावित झालोय आणि पाहूया आता की आता काय करू शकतो आपण। यासाठी सगळ्यांनीच माझी विनंती आहे की आपण सर्वांनी याला भरभरून प्रेम द्या। पुन्हा म्हणू नका सिनेमे चांगले नाही म्हणून। आपल्याकडे तुमची जबाबदारी आता की तुम्ही थिएटरमध्ये येऊन दाखवून द्या की आज सिनेमे चांगले आम्ही बनवू शकतो। या मूवीमुळे आता बऱ्याच मुलांची लग्न यशस्वीरित्या 100% लग्न होती। एकदम जबरदस्त चित्रपट आहे आणि मिलिंद लाडगे सर यांचा मनापासून आभार मानतो। कोणीतरी शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडली आणि मला एकच वाटते, प्रॉपर्टी नव्हे जो घाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती। पारंपरिक मराठी चित्रपटाचं वळण बदलणारा आणि शेतकऱ्यांचं दुःख मांडणारा असं मला या पिक्चर बद्दल वाटतं। एक नंबर शेतकरी राजाची जी कथा आहे ती खरोखर अनुभवलं म्हणजे खरोखर वाटलं। पिक्चर आहे असं वाटलंच नाही, सत्य परिस्थिती जी शेतकऱ्याची आहे आणि त्याविषयी फार चांगलं हे केलं। एक मिनिटही कुठेही पिक्चर बोर होत नाही, पूर्ण पिक्चर शेवटपर्यंत संपूर्ण आहे असं वाटतंय। त्यामुळे जय जवान जय किसान चांगला घेतला पिक्चर आणि हा सिनेमा खूप उत्तम रीतीने घेतलेला आहे आणि महाराष्ट्रभर हा गाजणार आहे। आतापर्यंत बघितलेला मराठी मूवी मध्ये एक नंबर मराठी मूवी आहे आणि एक नंबर, एक मिनिट पण इकडे विचलित झालं नाही। त्यांनी सगळं दाखवलं, एंटरटेनमेंट दाखवली, रिअल सिच्युएशन दाखवली, एकच नंबर मूवी। आताचा जिवंत आणि ज्वलंत असणारा विषय की मुलांचे लग्न होत नाहीत आणि त्यातले त्यात शेतकरी मुलांचे लग्न होत नाहीत। पिक्चर बघा, शेतकरी मुलांचे लग्न का होत नाहीत आणि शेतकरी मुलांचं लग्न कधी होईल। जर तुमचं लग्न तुम्हाला करायचं असेल, जे बिना लग्नाचे त्यांच्यासाठी सांगतोय, तर तुम्ही हा पिक्चर बघा, नक्की बघा। पिक्चर हा दिग्दर्शन उत्तम आहे, पिक्चर उत्तम आहे, तुम्हाला बोर तर या पिक्चर मध्ये कुठंच होत नाही। हसत खेळत हा चित्रपट संपतो आणि नोकरदारापेक्षा शेतकऱ्याला का व्हॅल्यू द्यायची या चित्रपटामध्ये तुम्ही बघणार आहेत। एक नंबर दिग्दर्शन, एक नंबर सगळी टीम एक नंबर आहे आणि कलाकार सुद्धा एक नंबर आहे। बळीराजा